Welcome to all students. Last lecture we discussed about the sphere of influence. बघा, the sphere of influence means the molecule take at a center. हा molecule आहे take at a center. Around the molecule we draw बघा imaginary sphere and whose radius is equal the molecular range. Then it is called as the sphere of influence. And coercive force means force of attraction between the two molecules of a same substance. म्हणजे substance कसा आहे की सारखाच आहे, एकच आहे substance. Then it is called as coercive force. And additive force means काय आहे की force of attraction between two molecules of a different substance. Substance must be different. Means paper molecule and ink molecule. Example. And here is the water molecule or kerosene molecule means coercive force. म्हणजे की sphere of influence means काय molecule take at a center and around the molecule म्हणजे या molecule भोवती आपण एक स्फियर इमॅजिनरी स्फियर ड्रॉ केलेला आहे आणि ज्याची त्रिज्या ही मॉलिक्युलर रेंजच्या बराबरीची आहे, तर त्याला आपण का म्हणतो की स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हर द लेक्चर ऑन द टॉपिक द सरफेस टेन्शन. बघा एसटी सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. बघा एकदम चांगला पॉइंट आहे. ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. बघा आता की आपण कन्सेप्ट लक्षात ठेवायचा कोएर्सिव फोर्स, ॲडिटिव्ह फोर्स, स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स. आता वी ड्रॉ द फिगर. बघा की एक आपण लिक्विड घेऊ, वॉटर घेतलं तरी चालेल किंवा लिक्विड घेऊ आपण, अँड अशा पद्धतीने आपण डायग्राम ड्रॉ करा. देअरफॉर इन दिस फिगर बघा की दिस इज एक्स वाय. हिअर इज दी एक्स डॅश वाय डॅश. बघा एक्स डॅश वाय डॅश. लिक्विड बघा ही सरफेस फिल्म आहे. लक्षात आलं का? ही काय आहे की सरफेस फिल्म आहे. सरफेस फिल्म लक्षात आलं का? हा काय आहे की फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. आता क्वेश्चन अरायजेस हियर, what is mean by free surface of the liquid? तर the liquid surface in the contact of air, याच्यावर काय आहे की एअर आहे, हवा आहे, and this liquid surface is called as the free surface of the liquid. and therefore बघा हे काय आहे की लिक्विड आहे, एक भांड घेतलेलं आहे आणि त्यामध्ये की आपण लिक्विड म्हणजे वॉटर असेल, केरोसिन असेल, पेट्रोल असेल. लक्षात आलं का? म्हणजे हे घेतलेलं आहे आपल्याला. टुडे आय एम गोइंग टू डिलिव्हरिंग द लेक्चर ऑन द टॉपिक सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. आपल्याला की सरफेस टेन्शन हा कन्सेप्ट पाहायचा आहे, पण कशावर की ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थेरी. मॉलिक्युलर थेरीवर की सरफेस टेन्शन कशा पद्धतीने की कन्सेप्ट तयार होतो ते आपल्याला पाहायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला की वी टेक हिअर फर्स्ट मॉलिक्यूल. बघा हा पहिला मॉलिक्यूल आहे. हा हिअर इज द फर्स्ट मॉलिक्यूल ए. लक्षात आलं का? हा काय आहे मॉलिक्यूल ए आहे. हिअर इज द सेकंड मॉलिक्यूल. इथं हा दुसरा मॉलिक्यूल आहे, त्याच्या भोवती सुद्धा आपण स्फियर ऑफ इन्फ्लुएन्स काय करायचं आहे, ड्रॉ करायचं आहे. लक्षात आलं का? अशा पद्धतीने. अँड हिअर इज दी म्हणजे हा मॉलिक्यूल बी आहे and here is the molecule C. बघा here is the molecule C. अशी आकृती काढायची आहे. लक्षात आलं का?
अशा पद्धतीने आकृती काढायच्या आहे. आणि या आकृतीमध्ये की व्हॉट इज द एक्सप्लेनेशन, हा XY मीन्स फ्री सरफेस ऑफ द लिक्विड आहे. देअरफॉर विड्थ ऑफ द सरफेस फिल्म मीन्स काय आहे की XX डॅश अँड YY डॅश आहे. ही जाडी आहे त्या सरफेस फिल्मची. देअरफॉर की फॉर आवर कन्सिडरेशन वी टेक हिअर, बघा की 3 मॉलिक्युल्स, मॉलिक्यूल A, मॉलिक्यूल B and molecule C. means for our consideration we take here 3 molecule. आपण 3 मॉलिक्यूल इथं घेतलेले आहेत. आता what is the explanation about the molecule A? आता मॉलिक्यूल A कसा आहे की फर्स्ट नंबर मॉलिक्यूल A बघा की वेल इनसाइड, बघा तो कसा आहे की वेल इनसाइड द लिक्विड, वेल इनसाइड द लिक्विड बघा. त्यानंतर नंबर 2 मॉलिक्यूल बी काय सिच्युएशन आहे, जस्ट बिलो द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे कसा आहे तो जस्ट बिलो आहे, जस्ट बिलो द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. मॉलिक्यूल सी कसा आहे, एक्झॅक्टली तो की सिच्युएटेड, बघा की सिच्युएटेड ऑन दी फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे तंतोतंत मॉलिक्यूल हा जो एक्झॅक्टली सिच्युएटेड ऑन दी फ्री सरफेस ऑफ द लिक्विड, हा काय आहे जस्ट बिलो द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड अँड वेल इनसाइड द लिक्विड आहे. बघा म्हणजे असं चित्र आहे, ही डायग्राम आहे. आपल्याला वर्णन काय करायचं की सरफेस टेन्शन ऑन द बेसिस ऑफ मॉलिक्युलर थिअरी. त्याच्यासाठी विद्यार्थ्याला ही डायग्राम काढावी लागेल आणि या डायग्रामचं वर्णन लिहावं लागेल की XY मीन्स फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. त्यानंतर X डॅश and YY dash means surface film. Therefore, for our consideration, we take here 3 molecule, molecule A, molecule B and molecule C. Molecule A well inside the liquid, molecule B just below the free surface of the liquid and molecule C exactly situated on the फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. म्हणजे अशा पद्धतीने की मॉलिक्यूल ए हा लिक्विड मधला पॉइंट म्हणजे मॉलिक्यूल आहे, मॉलिक्यूल बी हा फ्री सरफेसच्या अगदी नजीकचा म्हणजे खालचा पॉइंट आहे आणि मॉलिक्यूल सी हा की फ्री सरफेस ऑफ द लिक्विड वरचा पॉइंट आहे. आता बघा की याचा टोटल आता की स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स, आता मॉलिक्यूल एचा जर आपण विचार केला की हा मॉलिक्यूल ए आहे आणि त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स हा मॉलिक्यूल ए आहे आणि त्याचा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स कसा आहे की इनसाइड द लिक्विड आहे. हा सुद्धा की इनसाइड द हा स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स आहे, लक्षात आलं का. आणि तो कसा आहे की लिक्विड आहे, इनसाइड द लिक्विड आहे. आणि म्हणून की बघा हे बघा की अनदर मॉलिक्यूल ऑफ द लिक्विड, त्या लिक्विडचे दुसरे मॉलिक्यूल की सिच्युएटेड ऑन द स्पियर ऑफ इन्फ्लुअन्स ऑफ द मॉलिक्यूल ए, या मॉलिक्यूल एच्या स्पियर ऑफ इन्फ्लुअन्सवर की दुसरे मॉलिक्यूल काय होतात त्या लिक्विडचे की बसलेले असतात आणि याच्यामुळे की देअरफॉर द कोएजिव्ह फोर्स मस्ट बी ऍक्टिंग ऑन द मॉलिक्यूल ए. म्हणजे की इन ऑल डायरेक्शन्स, म्हणजे सगळ्या दिशेने, म्हणजे या दिशेने या दिशेने या दिशेने या दिशेने या दिशेने या दिशेने. देअरफॉर द कोएजिव्ह फोर्स मस्ट बी ऍक्टिंग इन ऑल पॉसिबल डायरेक्शन्स. म्हणून द नेट कोएजिव्ह फोर्स, बघा नेट कोएजिव्ह फोर्स इज इक्वल टू 0. लक्षात आलं का. अँड ड्यू टू दिस रिझन म्हणजे हा वेल इनसाइड द लिक्विड आहे आणि त्याच्यावर ऍक्ट होणारा एकूण कोएजिव्ह फोर्स हा काय आहे की 0 आहे आणि म्हणून द मॉलिक्यूल ए मस्ट बी रॅन्डम इन मोशन. लक्षात आलं का. मॉलिक्यूल ए कसा आहे की रॅन्डम इन मोशन आहे. आता मॉलिक्यूल बी कडे चला.
मॉलिक्यूल. आता याचं वर्णन कळलं तुम्हाला की देअर प्रोड्युस्ड दी कोएजिव्ह फोर्स इन ऑल पॉसिबल डायरेक्शन बट रिझल्टंट कोएजिव्ह फोर्स ऍक्टिंग ऑन दी मॉलिक्यूल ए इज झिरो. कशामुळे झिरो आहे? तो वेल इनसाइड आहे आणि त्याच्या टोटल स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सवर दुसरे मॉलिक्यूल बसलेले आहेत. आता बघा की मॉलिक्यूल बी आहे जस्ट बिलो दी फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. विद्यार्थ्यांनी फ्री सरफेसची व्याख्या लिहून घ्या की फ्री सरफेस ऑफ द लिक्विड मीन्स काय आहे की द लिक्विड सरफेस इन द कॉन्टॅक्ट ऑफ एअर. This liquid surface is called as the free surface of the liquid किंवा interface boundary between the liquid and air. लक्षात आलं का की this interface boundary is called as the free surface of the liquid and molecule B just below the liquid surface आहे. molecule B हा कसा आहे की just below the liquid surface आहे आणि त्यावेळेस की दी मायनर पार्ट ऑफ दी स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स. बघा नीट लक्ष द्या की हा बी आहे, हा फ्री सरफेस आहे लिक्विडचा आणि हा बी मॉलिक्यूल आहे बघा आणि हे अशा पद्धतीचं चित्र इथं आहे. आता बघा हे लिक्विड आहे. आता हा जो पार्ट आहे तो मेजर पार्ट आहे. मेजर पार्ट आहे इथून खाली हा काय आहे मेजर आणि हा पार्ट काय आहे की मायनर पार्ट आहे. लक्षात आलं का? हा वरचा म्हणजे दी स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इन दी एअर मीडियम. हा एअर मीडियम मध्ये स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स काय आहे मायनर आहे, अगदी छोटा पार्ट आहे आणि मेजर पार्ट ऑफ दी स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्स इट इज इन दी लिक्विड मीडियम. म्हणजे या बीचा जो स्पिअर ऑफ इन्फ्लुएन्सचा जास्त जो पार्ट आहे हा लिक्विड माध्यमामध्ये आहे. लक्षात आलं का? आणि की मायनर पार्ट हा काय आहे की एअर मीडियम मध्ये आहे. इथं दोन फोर्स तयार होतात. इथं लिक्विडचे मॉलिक्यूल बसलेले आहेत आणि वर एअरचे मॉलिक्यूल बसलेले आहेत. बघा म्हणजे विद्यार्थ्याला हे लक्षात आलं पाहिजे की खाली जे लिक्विड मध्ये आहे तर हे लिक्विडचे मॉलिक्यूल आहेत. लक्षात आलं का? लिक्विडचे मॉलिक्यूल इथं विस्थापित आणि वर जे आहे वर इथं ही मायनर पार्ट आहे तर इथं एअरचे मॉलिक्यूल आहेत आणि हा काय आहे की लिक्विड मॉलिक्यूल आहे. आता फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन एअर मॉलिक्यूल अँड दी लिक्विड मॉलिक्यूल मस्ट बी ॲडिजिव्ह फोर्स. म्हणजे इथं ॲडिजिव्ह फोर्स निर्माण होतो आणि इथं खाली कोएजिव्ह फोर्स निर्माण होतो. लक्षात आलं का? म्हणून बट दी कोएजिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन दी ॲडिजिव्ह फोर्स. पण कंडिशन काय तयार होती की कोएजिव्ह फोर्स हा ॲडिजिव्ह फोर्स पेक्षा काय आहे की जास्त आहे. म्हणून द मॉलिक्यूल बी एक्सपिरियन्स द इनवर्ड पुल आणि मॉलिक्यूल बी काय होतो खाली ढकलला जातो कारण इनवर्ड पुल तिथं निर्माण होतं. आणि सी मॉलिक्यूलचं सुद्धा तसंच आहे. लक्षात आलं का? मॉलिक्यूल सी एक्झॅक्टली सिच्युएटेड ऑन द फ्री सरफेस ऑफ द लिक्विड. हिअर इज दी हाफ पार्ट. आता हा जो अर्धा पार्ट आहे की हाफ पार्ट ऑफ द मॉलिक्यूल सी बघा इन द एअर मीडियम अँड हाफ पार्ट ऑफ द मॉलिक्यूल सी इट इज इन द लिक्विड मीडियम. मग इथं काय होतं की दोन फोर्स तयार होतात. इथं ॲडिजिव्ह फोर्स तयार होतो आणि इथं कोएजिव्ह फोर्स खाली तयार होतो. बट द कोएजिव्ह फोर्स इज ग्रेटर दॅन ॲडिजिव्ह फोर्स. बघा आणि म्हणून की मॉलिक्यूल सी एक्सपिरियन्स दी मॅक्झिमम इनवर्ड पुल. इथं मॉलिक्यूल सीला जोरात झटका बसतो आणि मॉलिक्यूल सी काय होतो की इथं खाली ओढला जातो. अशा पद्धतीने की दी ऑल मॉलिक्यूल्स एक्सपिरियन्स द इनवर्ड पुल इन दी सरफेस फिल्म. अशा पद्धतीने सगळ्या मॉलिक्यूलला की इनवर्ड पुलचा काय होतो की अनुभव येतो काय की आणि मग हे जे सरफेस फिल्म आहे की दे आर प्रोड्युस्ड दी टेन्शन. लक्षात आलं का? कशामुळे की हेतले सरफेस फिल्म मधले सगळे मॉलिक्यूल एक्सपिरियन्स द इनवर्ड पुल अँड देअरफॉर की दे आर प्रोड्युस्ड दी की सरफेस टेन्शन आणि तिथं सरफेस टेन्शन निर्माण होतं कारण हा जो सरफेस फिल्म आहे तर इट इज प्रोड्युस्ड दी स्ट्रेच्ड मेम्ब्रेन. म्हणजे कातडी कशी असते मेम्ब्रेन कसा आपण ताणतो तसा दिस लिक्विड सरफेस मस्ट बी की
it is the explanation about the surface tension on the basis of molecular theory. ठीक है, I stop here.